ज्ञानदीप लावू जगी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण खंड चिंतन विठोबाचे कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा समचरण सरोजम सांद्रनीलाबुधं जगननिधवनि मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंजनं कंजनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि Rata
नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, राधा मेरे स्वामिनी, मेरा राधे का दास, जन्म जन्म मोहे त्यज्यो श्री वृंदावन में वास, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले। शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे, कैसे असे निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी अदारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ज्ञानवंत, कीर्तिवंत यशवंत, गुणवंत चारित्र्य संपन्न, प्रजाहित दक्ष, जानता राजा, रायगडी मंदिरी वसे हा माझा राया, चरणासी वंदितो अजन्मही काया, जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती, महायोग पीठे धरे विमर्दं, वरं पुंडलिकाय दातुं निन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पंढरीचा देवराया, पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण धंदाची, त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कदा कुसरी काही इतनेने बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, ओम देवराज सेवमान पावनाचे पंकजम, व्याल यज्ञ सूत्रबिंदु शेखरम कृपाकरम, नारदादी योगितम वृंदी वंदितम दिगंबरम, काशिका पुरादिनाथ काल भैरवं भजे, मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतं मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ये दुःख भंजन मारुति नंदन, ये दुःख भंजन मारुति नंदन, वाह वाह वाह, सुन लो मेरी पुकार मदन, वाह वाह वाह,
संतनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लग्न सीता सहित हृदय बसवसरू आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट्य देवा प्रस्तुत या हरि कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण देहू निवासी पंचमवेद पुरुषार्थ तुकोबरांचा आचार चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्या मुलाच्या माता पितेला धन्यता दिलेली आहे। विठ्ठल विठ्ठल कडवण्यापूर्वी छोटासा परिहार देतो तो असा आज या ठिकाणी आपण कशा निमित्त जमलेलो आहोत सगळ्यांच्या या उपस्थितीमध्ये आज मकर संक्रांत मातृदेवो भव पितृदेवो भव सौ लीलाबाई व श्री भाऊलाल गोमाळा खंडागळे यांच्या कृतज्ञता सोहळा निमित्त तसेच आराध्याचा प्रथम वाढदिवसानिमित्त आज आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत। या वाढदिवसानिमित्त ही कीर्तनरूपी सेवा आहे। या कीर्तनरूपी सेवेकरता तुम्ही आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे मित्र परिवार महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या आराध्याचा वाढदिवस आणि ह्या कृतज्ञता सोहळा विठ्ठल 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 ज्यांच्याकडून मला निमंत्रण आलं ते परमादरणीय आमचे जीवलग मित्र कोणत्याही मला कार्यामध्ये सुखदुःखामध्ये मला साथ देणारे आमचे खंडागळे मामा आहेत, आमचे मारुती मामा आहेत, त्यानंतर आमचे माऊली दादा खंडागळे आहेत। हे तिघं म्हणजे माझे वांजोळे गावचं माहेर बरं का। आता हे सगळे भजनी मंडळी खाली बसलेले आहेत। ते काल भैरवनाथ जयंतीला सगळे उभे होते पण जाऊ द्या, तुम्ही आज खाली बसलात, तुम्ही तुमचा मनाचा मोठेपणा करून तुम्ही खूप खाली बसलात। कारण की काय आहे काही कीर्तनकार खाली बसत नाही, उभे घेऊन टाळ राहतात, पण तरी पण तुम्ही तुमचा मनाचा मोठेपणा करून तुम्ही कीर्तना करता पुढं म्हणजे उपस्थित राहिलात म्हणून तुमच्या चरणी नतमस्तक होतो। ही पावन भूमी म्हणजे रामभाऊ महाराज राऊत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। ही खूप मोठं पवित्र भूमी आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिते दास जन्म घेते। खूप मोठी पवित्र भूमी आहे। या भूमीमध्ये आज मला कीर्तन करण्याचा योग आहे। ज्यांनी मला कीर्तन रूपी सेवा दिली माऊली दादा तुमचे खूप मनापासून आभार मानतो। आमचे सुनीताताई गडाख शंकरराव गडाख पाटील यांच्या इथं भरपूर दिवसापासून कार्यरत असणारे आमचे माऊली दादाचे वडील आहेत, त्या ठिकाणी त्यांनाही नतमस्तक होतो। आज तुम्ही ज्यांचा आवाज महाराष्ट्रभर पसरतो आहे, महाराष्ट्रभरमध्ये ज्यांची जोडी गाजलेली आहे आजोकही गाजती आहे आणि त्यांची जोडी ऐकण्याकरता तुम्ही लांब लांबून उपस्थित झाला। मला सकाळपासून माऊली दादा इतके फोन आले महाराज कीर्तन किती वाजता चालू होणार आहे। लोहगाववरून आले, झापोडीवरून आले, घोडेगाववरून आले, इकडं नगर आहे, इकडं वांबोरी आहे, कात्रड आहे, आता भरपूर जण काही चेडगाव आहे, ब्राह्मणी आमच्या गावातून सगळ्यांचे फोन आले महाराज आम्ही तुमचं कीर्तन ऐकायला नाही, तुमचं कीर्तन ऐकायला आम्ही तुमच्यासाठी येणार नाही पण आम्ही ती जोडी पाहायला येणार आहे। ती जोडी म्हणजे आमचे कैलास महाराज आणि ओंकार महाराज। वा वा, त्यांचा आवाज ऐकलं का मंत्रमुग्ध। आता त्यांना म्हटलं तुम्ही मला सांभाळून घ्या बरं का, त्यांना म्हटलं मला सांभाळून घ्या। आता मी काय एवढा मोठा कीर्तनकार नाही, तुमच्यासमोर मी कीर्तन करणे इतपत मी काय मोठा नाही, पण ऐका तुम्ही खूप मोठे दिग्गज आहात। महाराष्ट्रामध्ये तुमची खूप जोडी गाजलेली आहे। आमची गायन कुकिया म्हटलं का आमचे कैलास महाराजाकडे पाहिलं जातं। कोयल से तेरी बोली आमचे कैलास महाराज बरं का। वा, कैलास महाराजाचं गायन म्हणजे खूप गुड, अंगावरती शहारे येणार असं गायन आहे। मला काही जण म्हटले महाराज तुम्ही तो मारुती रायाचा श्लोक घ्या आणि त्यांना हे दुःख भंजन म्हणायला लावा बा। म्हटलं ठीक आहे, त्यांना आधी सांगून ठेवलं। म्हणून आमचे कैलास महाराज या ठिकाणी काल नागपूरला होते आमच्याकरता, आमच्या प्रेमापोटी नागपूरवरून खूप धावपळ करत या ठिकाणी आले पण 6:45 वाजता या ठिकाणी टच झाले। वेगामध्ये गाडी आणली, 160चा स्पीड होता, म्हणजे महाराज 160च्या स्पीडनं गाडी आणली तुमच्याकरता, म्हणून त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो। त्यानंतर आमचे ओंकार महाराज तेही दोघं नागपूरला होते बरं का, नागपूरला होते। त्यांनी मला रात्री फोन केला महाराज, रात्री 1 वाजता व्हिडिओ कॉल केला, म्हणजे महाराज तुमच्याकरता आम्ही काही येणार नाही बरं का। मग मी यांचा फोन कट झाला, मी फोन ठेवून दिला, मला थोडे मुंगे आले डोक्यामध्ये, म्हटलं हे जर नाही आले तर माऊली दादा मला तुम्ही समजून घ्या। ते म्हणले महाराज तुम्ही जर त्यांना जर घेऊन नाही आले, यांना 1 वाजता फोन केल्यानंतर बरं का आमच्या माऊली दादाला, म्हटलं ते जर 1 वाजता म्हणलं त्यांना फोन केला माऊली दादा ओंकार महाराज आणि कैलास महाराज यांचं थोडं प्रॉब्लेम झाला, ते नागपूरहून येण्याकरता उशीर होईल बा, पण येणार आहेत ते पण 7:30-8ला येणार आहेत। ते म्हणे महाराज ते जर 7 वाजता जर नाही आले
तर इथं पांढरीचा पूल जवळ आहे, तुम्हाला पुलात घालून आम्ही आणून टाकू. आमचे माऊली दादा आहे. त्यानंतर ओंकार महाराज खूप धावपळ करत या ठिकाणी सगळे टायमामध्ये आलेले आहेत. ज्यांच्याकडे पाहिलं जातं म्हणजे आमचे ओंकार महाराज खूप उंच आवाज, खूप उंच आवाज. महाराष्ट्रामध्ये ज्यांचा उत्कृष्ट आणि उंच आवाज आहे आमचे ओंकार महाराज, त्यांच्याकरता एक जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर आपल्या परिसराचं भूषण, आपल्या नगर जिल्ह्याचं वैभव, उत्कृष्ट कीर्तनकार असूनही या ठिकाणी माझ्या कीर्तनाकरता, मृदंग वाजवण्याकरता उपस्थित आहेत. त्यांचा गोड हात आहे, खूप त्यांचं वादन ऐकावं वाटतं. कसं गाऊ मी तुमचं गुण, म्हणजे तुमच्याकरता बरं का, म्हणजे आमचे किशोर महाराज गला वा, आमचे खूप जिवलग मित्र आहेत. त्यांना जर ठेच लागली तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं बरं का, इतकं आमच्या जिवलग मित्र पण आहे. आमचे किशोर महाराज आहेत आणि किशोर महाराजांचे वडील पण या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाची या बरं का, ऐका. त्यानंतर आमचे कृष्णा महाराज हापसी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ब्राह्मणीवरून आहेत. केशव महाराज जगदाई गुरुजी यांच्याकडे 8 वर्ष अध्ययन करून ज्यांनी उत्कृष्ट हातामध्ये वजन आणलं आणि वजन आणून पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आता ते नाव गाजत आहेत. आमचे जिवलग मित्र आहेत कृष्णा महाराज हापसे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. या ठिकाणी तुम्ही बसलेले माता मावल्या, या ठिकाणी उत्कृष्ट गोड साऊंड सिस्टीम, ज्यांच्या साऊंडमध्ये ऑलरेडी बेस आहे आणि ज्यांनी 2 टॉप जोडून अतिशय उत्कृष्ट काम केलं, म्हणून आमचे महेंद्र दादा डानगे आमचा मावस भाऊ आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे भिसे मामा आहेत, आमचे नकुल महाराज आहेत, आमचा योगेश आहे, तुपेश शास्त्री आहेत, सचिन दादा आहे, आमचे आता नवोदित बरं का मृदंगवादक हे नकुल महाराज आणि आमचे रणजित महाराज या किशोर महाराजांचे शिष्य आहेत बरं का. 1 वर्ष झालं फक्त संस्था टाकून, जी संस्था पाहताना फक्त किशोर महाराजांची संस्था आहे. 1 वर्ष झालं किशोर महाराजांची संस्था टाकून 1 वर्षामध्ये ही मुलं बाहेर पडली आहेत. तुम्ही जर यांचं वाजवणं ऐकलं, खूप गोड हात आहे आपले रणजित महाराज आणि नकुल महाराज यांचं. जर वादन ऐकायचं असेल तुम्हाला शेवटी ऐकू आम्ही आता, पण शेवटी ऐकल्यानंतर तुम्हाला त्यांना कारण की ते त्याशिवाय वाजवत नाही. आमचे रणजित महाराज आहेत, गोर टाळकरी मंडळ आहे आमचे किशोर महाराजांच्या संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्था, या ठिकाणी हे सगळे बालगोपाळ मंडळी आहेत. आमचे खळीकर महाराजांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. वा, काना शेवटपर्यंत खाली बसणार नाही आता. त्यानंतर आमचे दादा आहेत, मोकळ होऊन आलेले आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे जिवलग मित्र, आमचे जयराम भाऊ आहेत. त्यानंतर आमचे कदम पाटील आहेत, आमचे ढोकणे पाटील आहेत, आमचे सोबत तुकाराम पाटील आहेत, आणि ज्यांनी माझ्या कीर्तनाकरता सुट्टी टाकून या ठिकाणी आली बरं का कीर्तन ऐकण्याकरता, ह्या दोघांची चाल ऐकण्याकरता, ह्या दोघांचं गायन ऐकण्याकरता. आमचे दीपक मेजर त्या ठिकाणी ते शिमल्याला आहे बरं का, शिमला तिकडे शिमलामध्ये थंड हवेच्या ठिकाणामध्ये आहेत, तरी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. दिग्गज मंडळ या ठिकाणी मृदंगवादक आहेत, आमचे किरण महाराज आहेत, दीपक महाराज आहेत, आमचे सर्व परिचयाचे आहेत. पाठीमागं बसलेले, पुढे बसलेले, पाठीमागं टेकून बसलेले, उभा राहिले, चप्पला घातले, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. विनेकरी बाबा, तुमचं वय असतानाही तुम्ही खूप उभं राहिलात, पण तुमच्याही चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. मस्तक हे पाया या वारकरी संतांच्या आजचा हा कार्यक्रम आहे. आजच्या या कार्यक्रमानिमित्त हे जे वाढदिवसाचं कीर्तन आहे, हे वाढदिवसाचं कीर्तन तुम्हाला यूट्यूब चॅनलवर बघायला भेटणार आहे. ज्ञानदीप लावू जगी, आमचे श्रेष महाराज गावडे, आमचे जिवलग मित्र, खूप दिवसाचा परिचय आहे बरं का. हे कीर्तन तुम्हाला ज्ञानदीप लावू जगी या कीर्तन या चॅनलवरती बघायला भेटून तुम्ही सर्च मारा, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईबर करा. आज या ठिकाणी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या माता पित्याला धन्यता दिलेली आहे. कोणाकोणाचे माता पिता धन्यता आहेत? मग ऐका महिला मंडळ, तुम्ही म्हणताल एखादा मुलगा जन्माला आला, जन्माला आल्यानंतर आपण त्याला भगवंताचा वेड लावून देतो. संस्कार ही चीज आपल्याकडे भरपूर मोठी आहे.
संस्कार लावले पाहिजे भगवंताचे आपण. नाही तर काय आहे, जन्माला आलं बाळ, जन्माला आल्यानंतर आपण त्याला काय शिकवतो, हातामध्ये मोबाईल देतो. मोबाईल दिल्यानंतर त्याला काय शिकवतो, मग त्याच्यावरती गाणी लावून देतो, झो बाळा झो रे झो. हा, पण आपण तसं नाही केलं पाहिजे. आपण ज्यावेळेस मोबाईल देतो ना, मोबाईलमध्ये दिल्यानंतर अभंग लावून दिले पाहिजे. त्याच्यामध्ये आपण अभंग लावून दिले का त्याला संस्कार एकदा चांगले लागले का, संस्कार चांगले लागल्यानंतर तो एखादा अधिकारी झाला, मोठा झाल्यानंतर अधिकारी झाल्यानंतर तो तुमच्या पाया पडायला आल्यानंतर त्याच्या पाठीमागे जर 4 बॉडीगार्ड असले, बॉडीगार्ड त्याच्या समोर आहेत, त्यानंतर पंतप्रधान त्याला मुजरा करतात, मग त्यावेळेस तुम्ही म्हणे धन्य माता पिता तयाची. आजचा अभंग आहे तो हिताच्या ठिकाणी जागा नाही. आजचा जो अभंग आहे फक्त आपण धन्य माता पिता तयाची फक्त एवढं चरण सोडणार आहे. कारण की काय आहे, 8:30 वाजलेत आहे. ते म्हटले महाराज 9 वाजता संपवायचं, तुम्ही तिकडं किती म्हणा आणि किती आमच्याकडून म्हणून घ्या, आम्ही 9 वाजता टाळ खाली ठेवणार, खाली बसणार आणि आम्हाला उद्या परत तिकडं याच्या लातूरच्या पुढं जायचं आहे. म्हटलं महाराज तुम्ही इतकं ॲडजस्ट कसं करता. आता मला एक सांगा, ते इतक्या लांब आपल्यासाठी आलेत, कशा करता आलेत ते? कोण म्हणलं पैसे करता आले का ते? हा पैसा करता का? हा पैसा करता नाही हो, पैसे प्रेमापोटी आले, ते प्रेमापोटी आलेत आमचे. ऐका, भगवंताचा आशीर्वाद त्यांच्यावरती आहे, त्यांचं काहीतरी तप झालंय म्हणून धन्य माता पिता तयाची. आज या आराध्याचा वाढदिवस आहे, प्रथम वाढदिवस आहे, पहिला वाढदिवस आहे, मुलीचा वाढदिवस आहे. आपण काय आहे, पोटामध्ये एखादी मुलगी जर असते आणि पोटामध्ये एखादी मुलगी जर असल्यानंतर आपण ज्या वेळेस डॉक्टरकडे जातो, सोनोग्राफी करतो, सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टर समोर उभा राहतो आणि उभा राहिल्यानंतर डॉक्टरला पहिला विचारतो मुलगा होणार का मुलगी होणार. डॉक्टर साहेब सांगतात तुम्हाला 50,000 रुपये द्याच. मला सांगतो डॉक्टर साहेब चेक करणार, जर मुलगी असेल तर तुम्ही काय करता, तिचा काय करता, वा गर्भपात करता, स्त्री भ्रूण हत्या करता. पण ती स्त्री भ्रूण हत्या करत असताना ती मुलगी हातातून पोटातून म्हणत असते, ऐका, पोटातून सांगत असते बाबा मी जन्माला जर आले ना, जन्माला आल्यानंतर जर भाऊ जर नसेल ना, तुम्हाला भाऊबीजेच्या दिवशी ओवाळील. बाबा मी जर जन्माला आले ना, जन्माला आल्यानंतर तुम्हाला लाखी पौर्णिमे दिवशी हातामध्ये लाखी बांधेल. ती मुलगी सांगते बरं का, ऐका, 9 महिने 9 दिवसानं झाली गज बदण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विधवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मोडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विधवू आई. ती मुलगी पोटातून सांगत असते, ज्यावेळेस मुलगी बाहेर येते, मुलगी बाहेर आल्यानंतर ज्यावेळेस 9 महिने 9 दिवसाचा काळ लुटून जातो, आईला ते पाहायला ज्यावेळेस प्रेम पाहायला होतं आणि प्रेम पाहता पाहता ती मुलगी एखादी कलेक्टर होणार, एखादी ऑफिसर होणार, एखादी पोलीस होणार. पण पोलीस झाल्यानंतर तुमचा जर मान उंचावत असेल, आज ही मुलगी आहे, आज या मुलीचा जन्म ज्यावेळेस झाला, मकर संक्रांतीच्या दिवशी जन्म झाला, पण संक्रांतीच्या दिवशी जन्म झाल्यानंतर त्या आईवडिलांचं खूप मोठं पुण्य आहे, खूप मोठं पुण्य आहे. आमचे माऊलीदादा आहेत, आमचे त्यांचे आजोबा आहेत, त्या ठिकाणी ज्या वेळेस मुलगी जन्माला येते, जन्माला आल्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते. विठ्ठल मग कुणाकुणाच्या माता पितेला धन्यता दिलेली आहे. ऐका, का रोड पण स्वर देते कुणा. हा ऐका, कुणाकुणाच्या माता पित्याला धन्यता दिलेली आहे. एखादा मुलगा असावा घरामध्ये, एखादा मुलगा ज्या वेळेस मोठा होतोय आणि मोठा होत असताना आई वडिलांचे संस्कार त्याच्यावरती पडतात. पण आई वडिलांचे संस्कार पडत असताना ज्यावेळेस तो मुलगा मोठा होतोय, लहानपणी जेवढे त्याच्यावरती संस्कार झालेले आहेत, आईनं संस्कार केलेले आहेत, बापाने संस्कार केलेले आहेत, पण ते संस्कार जोपासत असताना तो मुलगा ज्यावेळेस मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर आई वडिलांची मान ज्यावेळेस उंचावतो, मान उंचावत असताना ज्यावेळेस तुकाराम महाराज त्या ठिकाणी येतात, तुकाराम महाराज ज्यावेळेस समोर येतात, तुकाराम महाराज समोर येत असताना तुकाराम महाराज काही जणांना विचारतात, का हो
ज्यावेळेस भगवंताची भक्ती करताय तुम्ही, काही समाजातील लोक तुकोबाराला विचारतात बघ, तुकाराम महाराज तुम्ही रात्रंदिवस भगवंताची नामस्मरण करताय, पण नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला नेमका काही फायदा होतोय का? काही फायदा होतो का? महिला मंडळ तुम्ही रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करता, आता आम्ही नामस्मरण करतो, आम्ही नामस्मरण केल्यानंतर आम्हाला काही फायदा होतो का? काही फायदा होत नाही. पण ऐका, तेने सदा चित्ता समाधान, आम्हाला काही भेटत नाही, फक्त आमच्या चित्ताला समाधान भेटतं म्हणून आम्ही भजन करतो. बरोबर आहे की नाही? नाही तर काही काही जण असे असतात भजन करतात, पण भजन रात्रभर भजन करतात, रात्रभर भजन केला का 1.5 किलो गूळ संपायचा नाही. मी काय जास्त बोलत नाही, कारण की मी पण भजनी होतो आधी. ऐका, ज्यावेळेस भजन करतो आपण, एखादा अभंग म्हणतो, पण एखादा अभंग म्हटल्यानंतर आपली एखादी इच्छा पूर्ण राहते का? मला एखादी गवळण म्हणायची राहते, गवळण म्हणायची राहते, एखादा अभंग म्हणत राहतो. भगवंताला दुसरं काही लागत नाही, काही न लगे एक भावाची कारण तुका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताचं नामस्मरण हे मुखामध्ये पाहिजे. ज्यावेळेस आपण एखादं संवाद साधतो, एखादी कथा सांगतोय, कथेला अनुसरून एखादं प्रमाण दिलं पाहिजे. आमचे ओंकार महाराज ऐकायला समर्थ, त्यांना सांगायची गरज पडत नाही. महाराज हे म्हणा ते म्हणा. ते लातूर भागामध्ये गेलो, लातूर भागामध्ये गेल्यानंतर एक गवण आहे. ते गवणचा अर्थ असा होता, रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागची भजनी काय म्हणायची माहिती का मावशी? रंगनी रांगत गंगुला बोलत. गंगुला? अरे म्हणला गंगुला नाही, रंगनी रांगत गुलगुला बोलत. बर का, ते या लातूर भागामध्ये जर गेलं ना, भजनी खूप साधी असतात. आता इकडचं सांगतो म्हणून बरं का, ज्यावेळेस त्या भागामध्ये गेलो का सगळे भजनी आपले साधे असतात, साधे भोळे असतात. मग त्यांच्याकडून घ्यायचं. आपण जर म्हणलं का, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग. ते अवतार नाही म्हणत, अवतावर पांडुरंग. म्हणजे काही असतात ज्यावेळेस आपण एक समय सूचकता पाहिजे. आमचे ओंकार महाराजांनी कैलास मग त्यांना सांगायची गरज पडत नाही. महाराज हे म्हणा अजिबात नाही, भगवंताला पाहिजे फक्त अंतःकरणातील भाव. काही न लगे एक भावाची कारण देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयेला. गिरधर लाल तो भाव
ज्यावेळेस भगवंताला अंतःकरणातील भाव पाहिजे, ज्यावेळेस भाव भगवंताला देतो आपण, पण भगवंताला भाव देत असताना ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांपाशी काही समाजातील लोक गेले, गाव तुकोबाराय, ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांना सांगताय भाव पाहिजे, भाव पाहिजे, पण भाव दिल्यानंतर आम्ही जर भगवंताला भाव दिला, आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, पण नामस्मरण केल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला काहीतरी पुण्य तर भेटलं पाहिजे, पुण्य भेटलं पाहिजे की नाही? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्हाला पुण्य भेटेल, निश्चित तुम्हाला पुण्य भेटेल, पण त्याकरता तुम्हाला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? हिताच्या ठिकाणी जाग राहावं लागेल. जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. कुणा कुणाच्या माता पित्याला धन्यता दिलेली आहे. मावशी तुम्हाला दिसतंय ना आता? मावशी तुम्हाला दिसतंय का आता? हा मावशी तुम्हाला दिसतं ना? हा एक मावशी आम्हाला येताना भेटली, म्हणे महाराज, हो महाराज थोडा इको देऊन बरं का, महाराज माझे ना माझ्या सगळ्या मुलीचं कल्याण झालं, सगळ्या मुलीचं कल्याण झालं. म्हटलं कसं काय कल्याण झालं? तिने महाराज अशा ठिकाणी मुली दिल्या ज्या ठिकाणी सासूच नाही, अशा ठिकाणी मुली दिल्या. आता फक्त एकच राहिलं. म्हणलं काय अडचण आहे बघ? काही अडचण राहिलं? आता काय अडचण आहे? तिने महाराज एकच अडचण आहे, आता पोराचं लग्न राहिलं. परत म्हणलं मग झालं का? ते नाही अजून पोराचं लग्न नाही झालं. म्हटलं होणार पण नाही. तिने का? म्हणलं नवरीकडचे म्हणते. वा वा तुम्हाला सगळ्यांना माहिती हो, नवरीकडचे म्हणते ज्या ठिकाणी सासू नाही त्याच ठिकाणी पोरीला द्यायचं बा. मग आता मला एक सांगा, तुम्हाला जर मी जर दिसलो, मला लग्न झालंय बरं का, हा नाही तर काय पाहू नका मोक, हा घरचे हानीन बा. एक तर एकूण तिकून कस तरी कीर्तनाला आलोय, हे माऊली दादाची दाखवून नाही आलोय, आणि ती म्हणत होती महाराज आज साखरात आहे जागू नका. म्हटलं मग रोज साखरात आली, तू कुठं साखरात आहे सांगायचं. वावसायला गेलो गावामध्ये, वावसायला तर गेला असेल ते काय बोर आणि ते बार पद्धतीचे कारण होते. हा मग महाराज खरं आहे ते. गावामध्ये गेलो, गावामध्ये गेल्यानंतर तिने महाराज इकडे चला तिकडे चला तिकडे चला तिकडे चला, आणि ते नेमकं सोनाराचं दुकान तिनं पाहिलं. मावशी 60,000 रुपयाचं सोनं करून आलो, आता 60,000 रुपयाचं करून आलो. त्याच्यामुळे मयूर लई मोठी साखरात आहे, काल बोर मारला फेल गेला. साखरातच ना. हा मग सगळ्यांना ज्यांना माहिती हसले बरं का. आता ते म्हणले महाराज तुमचा बोर कस काय फेल गेला? म्हणलं काही काही ठिकाणी ठरू घेतली होती म्हणून. आमचे दीपक महाराज म्हणले महाराज थोडे कमी पैसे घेत जा. म्हटलं कमी नाही, आता इथून पुढे दाबून पैसे घ्यायचे. हा इथूनच सुरुवात करायची. वा 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 सगळे पैसे ऐका ऐका. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरा सांगतात धन्य माता पिता, माताला म्हणजे आपल्या आधी आईला आहे,
नंतर आधी आईला आहे, नंतर पित्याला आहे. धन्यता कोणाला आहे? आधी माताला आहे. माता आई म्हणजे खूप प्रेम करते आपल्यावरती. आई म्हणजे आपल्यावरती खूप प्रेम करणारे दैवत आहे, खूप प्रेम करणारे दैवत आहे. ज्यावेळेस तारीख घेतली का यांनी तारीख घेतल्यानंतर यांनी सांगितलं, महाराज आम्ही आतापर्यंत खूप ऐकलं बरं का, खूप ऐकलं, खूप शास्त्र ऐकलं, पुराण ऐकलं, सगळे गाथी वगैरे ऐकलं, पण ज्यावेळेस तुम्ही सांगताय ना तर आम्हाला फक्त आई आणि वडील बस, दुसरं काही सांगू नका आम्हाला, आम्ही भरपूर ऐकलंय. म्हटलं ठीक आहे, म्हणून मी आता आई सांगणार आहे तुम्हाला. आई खूप प्रेम करते बरं का, खूप प्रेम करते. ज्यावेळेस आपली आई आपल्यावरती प्रेम करते, आपल्या आईवरती आपली आई आपल्या ज्यावेळेस प्रेम करते, पण प्रेम करत असताना ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचा स्वार्थ साधत नाही आपल्या बाळू जवळ येतोय आपल्या आईपाशी, आणि आपल्या आईपाशी आल्यानंतर आईला विचारतो, आई माझ्यासाठी काबाड कष्ट करून तू जीवन करी. मी ज्यावेळेस लहान असताना जे आई, मी आता 5 वर्ष झालोय आई, 5 वर्ष झाले. या 5 वर्षामध्ये किती कष्ट सोसले मला माहिती आहे, किती कष्ट सोसले मला माहिती आहे. मी ज्यावेळेस लहान होतो ना सगळं मला आठवतं का आई. 5 वर्षापासून तर मोठा होईपर्यंत किती काबाड कष्ट सोसले. ज्यावेळेस भाऊबंद जवळ यायचे, आपण भाऊबंद जवळ आल्यानंतर, हे आई भाऊबंद जवळ जर आले ना, तुला कायम तिरस्काराने बोलायचे का आई, कायम तिरस्काराने बोलायचे, तुला कायम तिरस्काराने बोलायचे. शब्द जर आठवले नाही, डोळ्यामध्ये पाणी येतं काही. फाटक्यात होते कपड्यामध्ये राहणारे आपण, मोडक्यात झोपडीमध्ये राहणारे आपण, काहीतरी आपण आज मोठे होणार आहे. कशामुळे माहिती काय, तो भरायच्या निस्वार्थी प्रेम करते काही, निस्वार्थी प्रेम करते. खरं सांगू, आईसारखं प्रेम करणारं दैवत या जगामध्ये कोण? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सबसे बड़ी है सबसे
माँ से बढ़कर नहीं है कोई, माँ देती है आईसारखं प्रेम करणारं दैवत या जगामध्ये खरं सांगू का, मला आई सांगायला लागलं की माझ्या डोळ्यात पाणी येतं, म्हणून मी आई जास्त सांगत नाही. कारण की 3 वर्ष झाली आमचे वडील जाऊन. वडील गेल्यानंतर आम्हाला आदर देणारी आमची आई म्हणजे खूप श्रेष्ठ आहे बरं का. ज्यावेळेस मी सकाळी ऐकत होतो, सकाळी ऐकत असताना एक रामभाऊ महाराजांचं कीर्तन ऐकत होतो. रामभाऊ महाराज राऊत त्यांच्या कीर्तनामधून सांगत होते आईची माया खूप श्रेष्ठ असते. ऐसी कळवळ याची जाती करी लाभा विनप्रती, ज्यावे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. सांगत होते बा. सांगत असताना आमची आई रडत होती. म्हटलं आई काय रडते ग? तिने काय नाही, वडिलांची आठवण झाली बा, तुझ्या वडिलांची आठवण झाली. खरं सांगू का, ज्या वेळेस आई जिवंत आहे, आई जिवंत असताना आईच्या समोर जर कृतज्ञता सोहळा जर घातला तर आज हा खंडागळे परिवार आहे. हा माऊली दादा आहे, आमचे माऊली दादांचे वडील आहेत, त्यांचे आजोबा आहेत, आजी आहेत, त्यानंतर आमची आराध्या आहे. यांच्या परिवाराने निश्चित सांगावं धन्य माता पिता तयाची. ज्या वेळेस आई घरामध्ये जिवंत आहे आणि आई गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागं 10वेला असेल, 13वेला असेल, श्राद्धाला असेल, महिन्याला असेल, तुम्ही बुंदी लाडूचे पंक्ती उठवता. त्यांच्यापर्यंत पोहोचतं काय हे मला माहिती नाही, पण जिवंतपणे त्यांच्या समोर जर हा कृतज्ञता सोहळा जर घातला, निश्चित त्यांना हरिक वाटेल की नाही? त्यांना निश्चित हरिक वाटेल. कारण की काय आहे, खंडागळे परिवार आहे. या खंडागळे परिवाराने खूप मोठं नियोजन केलं. आमचे माऊली दादाने म्हटले होते, महाराज नियोजन करत असताना आपल्याला चांगलं नियोजन करायचं, पण चांगल्या नियोजनामध्ये मला असं वाटतं कुठल्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी भासलेली नाही. विठ्ठल विठ्ठल आई कशी असते ऐका. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई वाचली पोरवे गई, नाती तुटली फार आईचा मावळला आई वाचून याले कराची दशा जीवाची तळमळती, खरंच आईची माया ज्याला आई नाही त्याला कळती. आईसारखं दैवत या जगामध्ये नाही, आईसारखं दैवत या जगामध्ये नाही, पण बापासारखा आदर या जगामध्ये कोणालाही कधी पाहायला भेटणार नाही. बाप जेवढं आई आपल्यावरती प्रेम करत असते, आई आपल्यावरती जेवढं प्रेम करत असते त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम करणारा आपला बाप आहे. तुमची सकाळची संध्याकाळची सोय करणारी आपली आई आहे, पण आयुष्यभराची जेवणाची सोय करणारा आपला बाप आपल्या लक्षात. बाप करी जोडी
जगद्गुरु तुकोबाराय बापा करता एक अभंग लिहितात. 4092 अभंगाचा एक गाथा निर्माण झाला जगद्गुरु तुकोबाराय. 4054 असू द्या 92 असू द्या 4092 अभंगाचा गाथा निर्माण केला. पण 4092 अभंगाच्या गात्यामध्ये तुकोबारायांनी फक्त एक अभंग बापा करता लिहिला. बापा करी जोडी लेकुराची ओढी. बापा करता शब्द थोडे कमी पडले जगद्गुरु तुकोबारायांचे. पण जगद्गुरु तुकोबारायांकडे पाहून सगळ्यांनी गीत लिहिली. मग कुणी काय गीत लिहिली असतील, कुणी काय गीत लिहिली असतील. एक नवीन आहे, एक नवीन गीत सध्या महाराष्ट्रामध्ये झळकत आहे. तुम्हाला सगळ्यांचे पाठ आहे, पण सगळ्यांचे पाठ करत असताना एक लक्षामध्ये ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपण ज्या वेळेस बापासमोर उभा आहेत आणि बापासमोर उभा असताना आपण बापासमोर बोलायचं कसं हे आपल्या हातामध्ये आहे. बरोबर आहे की नाही? तर बापासमोर जायचं आणि बापासमोर बाबा नको मला ती ऍक्टिंग काय जमत नाही. काय संध्याकाळी पिऊन यायचं आणि बापासमोर शायनिंग करायची. बाबा तुम्ही आपल्यासाठी काय केलं म्हणजे अरे तुझ्या करता रात्रंदिवस काबाड कष्ट करून तुला मोठं बनवलं आणि मोठं बनवून तुला आतापर्यंत अधिकारी बनवलं असेल, पदाधिकारी बनवलं असेल, तुला सीमेवरती लढण्याकरता पाठवलं असेल. पण सीमेवरती लढण्याकरता पाठवल्यानंतर ज्या वेळेस सीमेवरचा लढणारा जवान असेल त्याचे आई वडील असतील, पण ज्या वेळेस आई वडील त्याची आठवण काढत असतात आणि आठवण काढता 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 ज्या वेळेस तो मुलगा घरी येतो, घरी आल्यानंतर त्यांची मान उंचावत असतो आणि मान एकदा उंचावली तर त्यावेळेस त्यांनी सांगायचं धन्य माता पिता धन्यता आहे. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो भगवंताशी आपल्या बापापाशी आहे, भगवंतापाशी घेतो. भगवंत तुम्हाला मागायला लावतो, भगवंत तुम्हाला मागायला लावतो, पण बाप तुम्हाला न मागता सगळं देत असतो. तो बाप असतो. ज्या वेळेस एकाएकी केला मिरासीचा धनी आणि कडिये वागवणी भार गांधी. वा वा वा. अहो प्रमाण देणारा पण असा बादशाह पाहिजे, नाही तर काय आहे बादशाह नाही पंतप्रधान. काय पंतप्रधान काय करता? आमच्याकडचे पंतप्रधानाचं सांगतो तुम्हाला नंतर सांगतो. आता 22 तारखेला पंतप्रधानाचं सगळं नियोजन आहे. कुणाचं पाहिजे? 22 तारखेला आता 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. त्यांना 14 वर्ष त्या काळाचा वनवास भोगावा लागला. पण आपल्याला प्रभू रामचंद्र ज्यावेळेस मूर्ती पाहायची आहे त्यांना 500 वर्षांचा वनवास भोगावा लागला. प्रभू रामचंद्रांना 500 वर्षाचा वनवास आणि या 500 वर्षामध्ये आता 22 तारखेला त्यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला पाहायला भेटणार आहे. प्रत्येक गावोगावी खूप मोठं नियोजन केलं आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 मेरे झोपड़ी के द्वार खुल जाएंगे, श्री राम आएंगे. सगळ्यांनी भजन करायचं. सगळ्यांनी टाळी वाजवायची, हाताने भगवंताचं नामच म्हणून घ्यायचं. मेरे झोपड़ी के द्वार आज खुल जाएंगे, राम आएंगे. आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. सगळ्यांनी म्हणायचं बरं का? सगळ्यांनी टाळी वाजवा. म्हणा, टाळी वाजवा. तुमच्याकरता आम्ही म्हणा सगळ्यांनी. विलास महाराज
राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के द्वार खुल जाएंगे राम आएंगे झोपड़ी के द्वार आज खुल जाएंगे राम आएंगे झोपड़ी के द्वार राम आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जला के दिवाली में मनाऊंगी मेरे झोपड़ी के द्वार आज खुल जाएंगे राम आएंगे 22 तारीख देवघर आला, देवघर आला, देवघर आला, देवघर आला, देवघर भक्ती सन्मार्गे पूजिला 22 तारखेला ये रे ये तुमच्या करता होते तुमच्या करता ये रे ये त्यांच्याकरता टाळी वाजवा अहो ते हाका मारतात ये रे माझ्या राम आता आता येण्याकरता निघाला 22 तारखेला येणार आहे ना हा, आला. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र येणार आहे आजचा काळ म्हणजे वाढदिवसाचा दिवस आहे या वाढदिवसाच्या दिवशी आज सगळ्यात मोठा दिवस आहे बरं काय का आज क्रांतिकारक दिवस आहे सेनेचा दिवस आहे ज्यांच्या आपण जीवावरती ज्यांच्या आपण बळावरती ज्यांच्यावर ताकदीवरती आपण या ठिकाणी कीर्तन करत आहे टाळ वाजवत आहे मृदंग वाजवत आहे पखवाज वाजवत आहे सगळ्यांच्या जीवावरती तो सीमेवरचा लढणारा जवान आणि तो आजचा दिवस आहे विठ्ठल ज्यावेळेस मुलगी आहे मोठी होणार आहे मुलगी आराध्या ही मोठी झाल्यानंतर ज्यावेळेस आमच्या माऊली दादांनी समजा एखादी मोठी अधिकारी केली मिलिटरीमध्ये पाठवली पोलीस केली पण पोलीस केल्यानंतर त्या मुलीला तिचा हरिक वाटेल बरं का देवाला हरिक तर वाटणं हे साहजिक आहे पण तिच्या आई वडिलांना वाटेल पण आई वडिलांना वाटल्यानंतर ती जर मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर आमचा माऊली दादाच्या हातामध्ये काठी जर आली ती म्हणे बाबा हो बाबा तुम्ही खूप का बडं कष्ट करून माझा पहिला वाढदिवस साजरा केला होता आमचे कैलास महाराज आमचे ओंकार महाराज किशोर महाराज कृष्णा महाराज दीपक महाराज नकुल महाराज सगळे महाराज मंडळी त्या तुम्ही जमवले ते बाबा पण जमवल्यानंतर तुम्हाला काही आठवतं का माऊली दादा म्हणून नाही गाड्या मला ना आता झोप यायला लागली हातामध्ये काठी आली मला चालता येत नाही बाई पहिला वाढदिवसाला मला असं वाटतं हरिआप्पा पण आली होती कुठे गेले हरिआप्पा ते काय दिसत ना गाड्या हा हरिआप्पा वा वा आणि ते ज्यांनी सिस्टीम लावली होती ना त्यांनी मॉनिटर लय जवळ घेतलेले होते ना बाबा आमचे महेंद्र दादा खूप आराध्या म्हणजे खूप ते आराध्या कडेवरती आहे तिकडे पहा तुम्ही खूप गोड चिरा आहे तिथे ज्यावेळेस आम्ही आलो ना आमच्या माऊली दादाच्या घरी कुठलाही कार्यक्रम असेल ना
ते आम्हाला फोन करून बोलून घेतात, माऊली महाराज तुम्हाला यावं लागेल बरं का. मग ते पार रोड पासून तर घरापर्यंत रांगोळी काढतात त्या वहिनी. कुठे दिसना काढ त्या वहिनी, मला वहिनीचं कौतुक करत दिसना बा. पण ऐका, आमच्या बहिणीवर प्रेम करणारी आमची ताई आहे, बहीण आहे, आमची वहिनी आहेत. पण खरं सांगू का, या घरामध्ये खूप प्रेम पाहायला भेटतं, खूप प्रेम पाहायला भेटतं. आमची खंडागरी मामा, ते मारुती मामा कुठे गेले कडे, ते स्वयंपाकाला गुतले का काय. त्यांनी सांगितलं महाराज तर चांगला स्वयंपाक करतो म्हणे, तर तुम्ही जर जेवून नाही गेले तर किशोर महाराजांकडे तुमच्याकडे पाहतोच. म्हणलं किशोर महाराजांकडे नका, माझ्याकडे पहा, पण त्यांच्याकडे नका. शांत स्वभाव आहे आमचे किशोर महाराज. ऐका, ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग आपण सेवेकरता निवडला आहे, एक चरणाचा भावार्थ तुम्हाला आतापर्यंत मी सांगितलाय बा. धन्य माता पिता तयाची या. खरं सांगू का, आई आपल्यासाठी काबाड कष्ट करते. मे महिन्यातल्या उन्हामध्ये जर आपली आई जर शेतामध्ये कामा करता गेली, कामा करता बाहेर गेल्यानंतर तिला जर मे महिन्याच्या उन्हाची जर चटके डोक्यावरती बसतात, साहजिक आहे. पण तिच्या पायाला दगडाचे चटके बसतात. दगडाचे चटके ती आपल्या डोक्यावरती सहन करते, पायाला सहन करते, आणि पायाला सहन केल्यानंतर त्या गीतकाराचं वर्णन आहे. ऐका, तळपत्या उन्हात रक रक त्यारानात राही समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल वर्गास, कधी गळे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. ती आई असते बाप बर का, बाप ऐका. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यात लपानी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हासू जरी कनवा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप आहे बरं का, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगाळ जोडलेली. उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेना पुसताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. तो बाप आहे एकदा निघून गेला, जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला गायला भेटून द्या. एकदा बाप जर निघून गेला ना, तुम्ही त्याला कितीही जरी पाठीमाग हाक मारली, पाठीमाग येणार नाही. विडोबा रखुमाई
किती किती कला आहेत आम्हाला तरी सांगा. ऐका. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. एक कडव्याचा भावार्थ मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेला आहे. 9:15 वाजले आहेत आता बरं का. क्रांतिकारक दिवस आहे. थोडंच त्यांच्याबद्दल सांगू आणि सिवीला पूर्ण विराम देऊ. तुम्हाला भुका लागल्यात का? ओ मावशी भुका लागल्यात का? एक इंग्लिश बाई होती एक मराठी बाई नाही ना. हा मग ऐका. ज्या वेळेस आपण भगवंताची सेवा करतोय पण भगवंताची सेवा करत असताना आपले आई वडील असतील, ज्यावेळेस आपल्या आई मुलगा आहे समोर आहे, मुलगा समोर बोलत असताना आपण त्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे, बोललं कसं पाहिजे, त्याच्या समोर कसे संस्कार केले पाहिजे हे लक्षामध्ये ठेवा. बोललं असं पाहिजे साच आणि मवा मितले आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं बोललं पाहिजे त्या मुलासोबत. ज्यावेळेस मुलासोबत तुम्ही अमृतासारखं बोलता, बोलल्यानंतर तुमचा एखादा गावामध्ये तुम्ही गेले आणि गावामध्ये गेले असताना तुम्ही गोड बोलत आहात, गोड बोलल्यानंतर तुमचं लांबचं पाखरू सुद्धा जवळ येतं. बरोबर आहे की नाही? लांबचं पाखरू जवळ येतं का नाही? पुण्या गावात असं नाही ना. लांबचं पाखरू जवळ येतं. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस आपण गोड बोलतो, गोड बोलल्यानंतर लांबचा बसलेला माणूस सुद्धा जवळ येतो. आपण जीवन असं जगलं पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे. ज्यावेळेस आपण जिवंत आहे ना, जिवंत असताना आपल्या समोर 4 चौघ जण येऊन बसले पाहिजे, असं आपण जीवन जगलं पाहिजे. आपण गेलो का चहा प्यायला ते उठून नाही गेले पाहिजे. असं नका, नाही तर काय उत्तम उरे कीर्ती मागे. चांगलं जीवन जगलं पाहिजे. जीवन जगता 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 एक दिवस आपल्याला मरायचं आहे. कधी लक्षामध्ये ठेवा, लक्षामध्ये ठेवा. बरोबर आहे की नाही मावशी? मरायचं आहे का जगायचं आहे? घरून निघाल्यानंतर माझी आई म्हटली बघ तो चाललाय ना वांजोईला, येता येता एक काम कर, साखर घेऊन या बा. घरातील साखर संपली. मी तुमच्या वांजोईत आलो, एक किरण दुकानामध्ये साखर घेतली, गाडीमध्ये टाकली, गाडीमध्ये साखरेचा कट्टा तयार आहे. मी तुमच्या समोर उभा आहे, मी तुमच्या समोर कीर्तन करत आहे, पण हे कीर्तन करून पूर्ण करून घरी जाईल का नाही याची गॅरंटी आहे का? नाही नाही. चांगलं महिला मंडळ चांगला आशीर्वाद देता लांब येऊन. ऐका, तुमची गॅरंटी नाही, माझी गॅरंटी नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तोरा आहे ओसा का. कोण दिवस येईल कैसा नाही द्याचा भरवसा, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवन आनंदी जगा. कसं आनंद या जीवनाचा हो, सुगंध परी दरवळावा, पाव्यातला सूर्यसा हो, ओठातून हो गावा, आनंद या जीवनाचा हो, सुगंध परी दरवळावा. आजचा दिवस कसा आहे? क्रांतिकारक दिवस आहे, सेना दिवस आहे. आज म्हणजे सैन्य आहे. सैन्य आपल्या पाठीवरती ढाल आहे, पाठीवरती तलवार आहे, हातामध्ये बंदूक आहे, सीमेवरती रक्षा करत आहे. पण सीमेची रक्षा करता 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 आईलाही विसरतो, बापालाही विसरतो, बायकोलाही विसरतो, सगळ्यांना विसरतो. पण विसरल्यानंतर आपल्या सीमेवरती तो जवान ज्या वेळेस शहीद होत असतो, शहीद होताना सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नाहीये, कुठल्याही प्रकारचा मतभेद नाहीये. ज्या वेळेस तो सीमेवरती लढतोय, पण लढता 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 त्याला जर वीर मरण कधी जर आलं तर वीर मरण आल्यानंतर त्यावेळेस तो तिकडं शहीद जरी झाला त्याला तिरंग्यामध्ये गुंढळतात, गुंढळल्यानंतर गावामध्ये आणतात. गावामध्ये आणल्यानंतर ज्या वेळेस त्याचा बाप आहे, आई आहे, बायको आहे, मुली असतील, मुलगा असेल, ज्यावेळेस तो शहीद होतो, शहीद झाल्यानंतर त्याला दिसतंय समोर, आपल्या समोर दिसत आहे. पण ज्यावेळेस तो हसत हसत मातीला मुजरा करून निघून जातो, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, त्यावेळेस तो म्हणत राहतो. सीमेवरती लढता लढता त्याला वीर मरण जरी आलं, धारातीर्थी जरी पडला, पण पडल्यानंतर त्या ठिकाणी तो म्हणत असतो दिल जान भी लेके है देव
सगळ्यांना ऐकवा बरं का यांचं. हा, तो सीमेवरती लढता 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 शहीद जरी झाला, तो सीमेवरती लढणारा जवान तो म्हणत असतो बरं काय का, विठ्ठल विठ्ठल आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागल जडली वेडी प्रीत, लाख संकटे घेऊन हाती अशी पहाडी छती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. ते सीमेवरती लढणारा जवान म्हणत असतो. आता ऐका, सीमेवरती लढणारा जवान आहे तुम्ही आहेत. एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे, एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. म्हणून एक काम करा, तुम्ही एक ना एक दिवस जाणार आहे ना, भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही केलं, तुम्ही हिताच्या ठिकाणी जागी जर राहाल, धन्य माता पिता तयाचिया, तुमच्या माता पित्याला धन्यता भेटेल मान्य आहे. पण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तुमच्या देवाला हरिक वाटेल. पण देवाला एकदा हरिक वाटला, गीता भागवताचं श्रवण कोणाला हरिक वाटेल? पण जो गीता भागवताचं श्रवण करतोय, पठण करतोय, त्या गीता भागवताचं श्रवण करत असताना गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्यावेळेस भगवंताचं तुम्ही नामस्मरण करताय, नामस्मरण करता 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 तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे मज तुका म्हणे मज खेळताची सेवा, तुका म्हणे मज खेळताची सेवा, तुका म्हणे तुका म्हणे तरी माझ्या दैवा तारी तरी माझ्या दैवा तारी कुळी गणपुत्र होती जे साथी, कुळी गणपुत्र होती जे साथी. तुका म्हणे मज करो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पर नाही. पण ऐका, या जगामध्ये माता होऊन गेल्या, अहिल्या माता असेल, जिजाई माता असेल, जिजाऊ माता साहेब, ज्यावेळेस जिजाऊ माता आहे, जिजाऊ मातेने आपल्या महाराष्ट्राला एक जाणता राजा दिला. 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजा, हत्ती माझा, घोडा माझा, मावळा माझा, जगणार महाराष्ट्राच्या माती करता आणि मरणार महाराष्ट्राच्या माती करता. ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजानं 16व्या वर्षी शपथ घेणारा छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राला जाणता राजा देणारी आपली माता, धन्य माता पिता तयाची. तो छत्रपती शिवाजी राजा होता कसा? होता कसा? शाहिराचा खनानला डप, हो, हो, हो. क्या बात है, वाह.
रात कनानला डप शाही रात कनानला डप शाही रात कनानला डप उडाली झोप झाला तर काप मर्दानुवा सदरा सो मर्दानुवा सदरा सो रण मैदानी उडवा गोरा शाही रात ऐका पोवाडा हो जी शाही रात ऐका पोवाडा हो जी शाही रात ऐका पोवाडा हो छत्रपती शिवाजी महाराज जन्मले फेब्रुवारी 1630 साली पण छत्रपती शिवाजी महाराज जन्मले महाराष्ट्राच्या मुशीद जिजाऊच्या कुशीत शहाजी राजांच्या जावे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज 16व्या वर्षी त्यावेळेस महाराष्ट्राची शपथ घेतात स्वराज्याची शपथ घेतात पण स्वराज्याची शपथ घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी येसाजी कोंडाजी तानाजी मुरारबाजी नाही सगळे सरदार गोळा केले आणि सरदार गोळा केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज समोर असे उभे आहेत ज्यावेळेस महालाच्या समोर उभे असताना छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस हाक मारतात येसाजी कोंडाजी तानाजी मुरारबाजी एखादा मावळ येता राजा तुझ्यानी सत्ता उडवायची राजा असं म्हणून जीवन जगायचं नाही राजा शेळी म्हणून जीवन जगायचं नाही राजा वाघ म्हणून जीवन जगायचं एखादा मावळा यायचा राजा ज्यावेळेस आपण वाघ म्हणून जीवन जगू ना एखादा आदिलशाही असेल निजामशाही असेल कुतुबशाही असेल सगळी संतांनी सत्ता उडवून टाकायची राजा महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच आवाज घुमला पाहिजे फक्त यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज बेल भंडार गुलाल घेतात भगवान राणेश्वरच्या मंदिरामध्ये जातात बेल भंडार गुलाल हातामध्ये घेतलेला आहे भगवान राणेश्वरच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत करंगई कापून तलवारीने अभिषेक रक्ताचा अभिषेक करावा आणि रक्ताचा अभिषेक केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त हाक मारावी हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोट किल्ले जिंकले एक किल्ला नाही दोन किल्ला नाही एक किल्ले नाही भरपूर किल्ले जिंकले पण छत्रपती शिवाजी महाराजांनी भरपूर किल्ले जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाही किल्ल्याला नाव न देणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा ज्यावेळेस जवळ येणार जिजाऊ मातेच्या ज्यावेळेस डोक्यावर हात फिरून घेणार त्या मातेने सांगावं छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊ मातेच्या डोक्यावर हात फिरून घेतात धन्य माता पिता दयाची या स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार हर हर महादेव झाली गर्जना झाले अमर जिररा महाराजी ज्ञानेश्वर आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आकुरी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटदेव महाराज ते सांगत होते महाराज तुम्ही मस्त पवाडा घ्या तुम्ही हे घ्या ते घ्या अरे 9:30 वाजले कवर आता हा आता ही यांना भरपूर लांब जायचंय एकाला जायचंय लातूरला एकाला जायचंय उस्मानाबादला आणि ते आमचे सुरेश महाराज आहे का त्यांना जायचंय शिरूरला तुम्ही याला तर ब्राह्मणीला काही मोकळ आपण आहे का ज्यावेळेस तुम्ही जन्माला येताय जन्माला आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करा भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर प्रपंच तरी सुख जोडे ज्यावेळेस तुम्ही प्रपंच करताय पण परमार्थ करत असताना त्याला जोड लावा परमार्थाची परमार्थ तुम्ही केला तर निश्चित तुमचा परमार्थ सफल होईल तुमचा परमार्थ एकदा सफल झाला का त्यावेळेस तयाचा हरिक वाटे देवा भगवंताला तुमचा हेवा वाटेल पण ऐका एक काम करा भगवंताचं चांगलं बोलणं ऐकण्याकरता भगवंताचं गुणगान चांगलं गाण्याकरता सुंदर मुख दिलंय आपल्या मुखाने चांगलं बोला डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख भगवंतानं सुंदर शरीर दिलंय पण ऐका एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा ओ पडवीतल्या मावशी ओ मावशी बडबड करायची तुम्हाला
एक मिनिट थांबा, बडबड कुणी करू नका. एक काम करा, प्रत्येकाला मरावं लागणार आहे, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. एकदा काळ जवळ आला, काळ जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला उचलूनच नेणार, त्या ठिकाणी वाट पाहणार नाही. हे जरी नाही आला तरी दुसरा येणारच. ऐका, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल. सगळ्यांनी टाळी वाजवा, सगळ्यांनी टाळी वाजवा. परिवर्तन पाठीमागे टाळी वाजवा, पायात चप्पल काढून टाळी वाजवा. ज्यांना भजन करायचं आहे त्यांनी टाळी वाजवा. जे टाळी वाजवणार ते पण जाणार आहे, ज्यांनी नाही वाजवली ते पण जाणार आहे. पण लक्षामध्ये ठेवा, ही टाळी जर तुम्ही वाजवली तर भगवंतापाशी तुम्हाला भगवंताचा हेवा वाटेल, आणि भगवंताला एकदा हेवा वाटला का तुमचा जन्म मरणचा येजार संपून जाईल. ऐका, टाळी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काय बांधून नेईल, सरते शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय बाजा येईल, एका जनार्दनी आमचं काय बाजा येईल, काय बाजा येईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोले बोले का पिंगळा महाद्वारी, बोली बोली बोले का पिंगळा महाद्वारी, बोली बोली बोले का पिंगळा महाद्वारी, बोली बोली बोले का. दातात पण घ्या ग कुणी, दातात पण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, दातात पण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, दातात पण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, दातात पण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या काळमणी. गे बाब्याची आय, गे बाब्याची आय, केसारी बनी गे मैना काळी पोत बनी गे, केसारी बनी गे मैना काळी पोत बनी गे, काळी पोत गे बाळाला विश्ववारेल धन्याला, तसं दपाव काय मनाला, तसं दपाव कर धन्याला. केसारी बनी गे मैना काळी पोत बनी गे, केसारी बनी गे मैना काळी पोत बनी गे. डौल फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका, डौल फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका, डुगू डुगू ऐका. बोली बोले बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोले बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोले बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोले बोले का पिंगळा महाद्वारी. आजच्या या वाढदिवसानिमित्त आमचे लीलाबाई व भाऊला खंडागे यांच्या मातृपितृ कृतज्ञता सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. त्यानंतर आमच्या आराध्याताईचा वाढदिवस आहे. आज या वाढदिवसानिमित्त सुंदर असं नियोजन आमच्या माऊलीदादांनी केलं. माऊलीदादाचे वडील आहेत, माऊलीदादाची आई आहे, आमच्या वहिनी आहेत, सगळा परिवार आहे, खंडागळे पाटील परिवार. आमचे बाबा महाराज खंडागळे आहेत, त्यानंतर आमचे मारुती मामा चोरते आहेत, या ठिकाणी बसलेलेच आहेत पाठीमागं. महाराज चुकला का शब्द पाठीमागून मग ते आहेत बरं का. आमचे मारुती मामा आहेत, आमचे बिशी मामा आहेत, सुंदर महाराष्ट्राची गायन कोकिळा दोघे म्हणजे आमचे कैलास महाराज ओंकार महाराज यांच्याकरता एकदम जोरदार टाळ्या वाजवा. आपल्यासाठी खूप लांबून या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या प्रेमापोटी आमचे भिशी मामा आहेत, बहुसेक मामा भिशी, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. तुम्ही खूप मोठं अंतकरण करून आमच्या गायनाकरता उपस्थित आहात, तुम्हाला धन्यवाद देतो. आमचे विनेकरी बाबा तुम्ही इतके गोड दिसता, वा वा.
वा वा बाबा, तुम्ही इतकी इथं गोड दिसता, घरी किती गोड दिसत असेल. मावशी तुम्ही जर त्यांच्या आलेला असेल त्यांची दृष्ट काढा बरं का. आमचे मामा तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आमची या ठिकाणी सगळे महाराज मंडळी आहेत, तुम्ही खूप गोडंत करून या ठिकाणी करून उभं राहिला आहात. आमचे महिला भगिनी आहेत, त्यानंतर आमचे ढोकणे पाटील आहेत, कदम पाटील आहे, आमचे जयराम भाऊ आहेत, सगळे किरण महाराज आहे, कृष्णा महाराज आहेत, आमचे किशोर महाराज आहेत, नकुल महाराज आहेत. शेवटी काय नकुल महाराजांनी त्यांची हवा दाखवली, नकुल महाराज आहेत. तुम्हाला एक कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे रणजित महाराज, तुम्हाला पुढच्या वेळेस जर तुम्ही आलात तर तुमच्या बरोबर आमचे रणजित गोडके पाटील आहेत, आमचे विलास महाराज आहेत, आमचे हरिअप्पा आहेत. सगळ्यांच्या चरणात आमचे पूर्ण वांजोई भजनी मंडळ बरं का, सगळ्यांच्या चरणात नतमस्तक होतो. आमचे खंडागे सगळ्यांना बरं का, आमचे दादा आहेत, दादाच्या चरणी नतमस्तक होतो. सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीम वाले दादा, तुम्ही खूप गोड आवाज दिलात. ऐका, तुम्ही अजून जर एखादा जर पॉईंट वाढवला असता, तुमच्या अजूक मशनी वाढल्या असत्या. पण ऐका, अजूक पण मशनी वाढत्या ना तुमच्या, पण तुमचं बाकी मला द्या. आमचे महेंद्र दादा आहेत, आमचा महेश आहे, त्यानंतर आमचे तुकाराम पाटील आहे. त्यांची सिस्टीम ऐकण्याकरता भरपूर लांब लांबची सिस्टीम मुले या ठिकाणी आलेत बरं का. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मावशी, काही जर चुकलं असेल तर माफ करा. एखाद्याला 4 मुलं असेल तर 4था समजून माफ करा. एखाद्याला 3 असेल तर 3 समजून माफ करा. एखाद्याला 2 असेल तर 2 दुसरा समजून माफ करा. एखाद्याला 1 असेल तर मावशी तेवढा समजून माफ करा. एखाद्याला काहीच नसेल तर मला दत्तक घ्या, पण माफ करा. झालेली सेवा भगवान सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले पुरे